बातमी ठाकरे गटासंदर्भात मुंबईत ठाकरे गटाकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। मातोश्रीवर 28 उमेदवारांना एबी फॉर्म वाटले गेलेले आहे। प्रभाग क्रमांक 206 मधून सचिन पडवळांना उमेदवारी दिलेली आहे। रोशनी गायकवाडांना प्रभाग क्रमांक 3 मधून संधी मिळालेली आहे। ठाकरे गटाकडून एबी फॉर्मचं वाटप झालेलं आहे। सगळेच पक्ष तयारीला लागलेले आहे। एबी फॉर्मचं वाटप झालेलं आहे आणि त्यानंतर आता प्रचाराचा जोर आणखी वाढेल। रोशनी गायकवाडांना प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। मुंबईत ठाकरे गटानेही एबी फॉर्म वाटलेले आहे। भाजप पाठोपाठ ठाकरे गटाच्याही एबी फॉर्म वाटपाची माहिती समोर येते। 28 उमेदवारांना मातोश्रीवर हे एबी फॉर्म देण्यात आलेले आहे। 206 प्रभाग क्रमांकातून सचिन पडवळांना उमेदवारी दिलेली आहे, तर रोशनी गायकवाड यांना प्रभाग क्रमांक 3 मधून संधी मिळालेली आहे। तर ठाकरे गटाकडूनही अगदी वेळेवर या एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार होतं आणि त्यानुसार हे वाटप झालेलं आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, आपण पाहतोय एबी फॉर्मचं वाटप आता सुरू झालेलं आहे। ठाकरे गटानेही एबी फॉर्म दिलेले आहे, काय अधिक माहिती आहे? अंकिता, काल रात्रीपासून मध्यरात्रीपासून ठाकरे गटाकडून त्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले। त्यात 40 जे ते उमेदवारांना हे फॉर्म देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये जे महत्वाचे काही चेहरे आहेत त्यामध्ये ठाकरे गटाचे आमदार आहेत सुनील प्रभू यांचे पुत्र आहेत अंकित प्रभू, त्याचबरोबर काही अशी लोक आहेत ती माजी नगरसेवक राहिले आहेत आणि काही नवीन तरुण चेहरे। मात्र अद्यापही आजही काही जणांना जे ते म्हणजे दक्षिण मुंबईकडील जे विभाग आहेत तिथील उमेदवारांनाही आज उमेदवारी फॉर्म देण्यात येणार आहे। काही बंडखोरी होऊ नये यासाठी दक्षिण उमेदवारातील मराठी जो बहुल एरिया आहे त्या एरियात विभागात जे आहेत ते हे एबी फॉर्म आहेत ते अद्याप देण्यात आले नाही, पण आज दुपारी 11च्या नंतर जे आहेत ते 2 ते 3 वाजेपर्यंत या सगळ्या उमेदवारांना हे एबी फॉर्म वाटप करण्यात येणार आहे। महेंद्र, कोणकोणते महत्वाचे नावे येत आहेत या एबी फॉर्म दिलेल्यांमधून? अंकित प्रभू हे सुनील प्रभूंचे पुत्र आहेत, तर माजी नगरसेवक शैलेश पंते आहेत, जिशान चंगेज मुलतानी जे अलीकडेच काँग्रेसमधून ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला होता, देवेंद्र आंबेकर हेही माजी नगरसेवक आहेत, साबा अरुण खान यांचे जी मुलगी आहे सुहास वाडकर हे माजी उपमहापौर राहिलेले आहेत। त्याचबरोबर मुंबईत जर आपण पाहायला गेलं तर शिवडी या ठिकाणी सचिन पडवळ हे माजी नगरसेवक आहेत। असे बरीच लोक आहेत जी माजी नगरसेवक आहेत आणि काही तरुणी चेहरे आहेत, त्यामध्ये सुभद्रा पाथर्पेकर आहेत यांचंही नाव येत आहे। एकंदरीत नवीन चेहऱ्यांमध्ये पाहायला गेलं तर रोशनी कोरे गायकवाड प्रभाग क्रमांक 3 येथे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत आजही सर्व उमेदवारांना जे आहेत ते एबी फॉर्म देण्यात येणार आहेत। त्यामुळे एकंदरीत मुंबईतील जे दक्षिण मुंबईतील विभाग आहेत इथले जे त्या उमेदवारांना आज एबी फॉर्म देण्यात येईल, कारण जेणेकरून बंडखोरी करण्यासाठी ठाकरे गटाने ही रणनीती आखलेली पाहायला मिळते। जी महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।